हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आता अलीकडे आपण बघतोय की खूप वेट वाढलेला आहे. वजन वाढल्यामुळे शरीरामध्ये खूप फॅट साठलेले आहेत, अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे आणि ती काही केल्या कमी होत नाही. अगदी मी साधा डाएट प्लॅन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, ते पण 40-50 नंतर 20 दिवसात. फक्त 20 दिवसात वजन कमी करण्यासाठी फक्त मी साधा डाएट प्लॅन अगदी बघा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे असं जर तुम्ही रुटीन ठेवलं किंवा असा हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर महिन्यात तर 5 किलो वजन कमी होईलच. त्यापेक्षा जास्तही होऊ शकतं किंवा कमीही होऊ शकतं. प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे. वजन कमी करायचं आहे, शरीरातले फॅट्स रिड्यूस करायचे, अतिरिक्त चरबी साठलेली ही तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्हाला पहिले मनाशी ठरवावं लागेल. आणि हा साधा डाएट प्लॅन तुम्ही घरगुती पद्धतीने जर अशा पद्धतीने आहार घेतला तर नक्कीच तुम्हाला बघा 2 ते 3 दिवसातच फरक जाणवायला लागेल आणि आठवड्याभरामध्ये तर 2 किलो वजन सहज कमी होईल. आणि हा डाएट प्लॅन जेंट्स लेडीज स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही आहे. आणि मी लास्ट व्हिडिओ अपलोड केला होता की नुसतं उन्हाळ्यामध्ये ताक आणि ज्वारीची भाकरी खाऊन महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी केलं. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. म्हणजे त्यामध्ये मी डिटेल टिप्स दिलेल्या आहे, वेट लॉस टिप्स, आणि कशा पद्धतीने माझं वजन मी कमी केलं हेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. आता सर्वात प्रथम सकाळी उठल्याबरोबर बघा कोमट पाणी, साधं कोमट पाणी मी घेते, बोटाला सहन होईल इतपत. फक्त कोमट पाणी, जास्त गरम पण नाही, कारण आता उन्हाळा आहे. ऋतूनुसार आपण आहार घेणं खूप गरजेचं आहे. हिवाळ्यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये अगदी लाईट म्हणजे बोटाला सहन होईल इतपत कोमट पाणी, साधं पाणी 1 ग्लास सकाळी घ्या. किंवा हवं तर तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या. किंवा 1 ग्लास पाण्यामध्ये तांब्याच्या भांड्यातलं पाणी 1 ग्लास घ्यायचं आणि त्यामध्ये लिंबू आणि मध तेही टाकू शकता. तर लिंबामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपण दिवसभरामध्ये सी व्हिटॅमिन घेतलं तर स्किनला आणि आपल्या शरीराला खूप फ्रेश वाटतं आणि स्किन पण छान टवटवीत ताजीतवानी होते. त्याचबरोबर आपण आपलं रुटीन अशा पद्धतीने ठेवायचं की जेणेकरून आपलं शरीर हलतं चालतं राहील आणि दिवसभर आपल्याला थकवा जाणवणार नाही असा आहार घ्यायचा आहे. आणि त्या पद्धतीने काय काय करायचे फॉलो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. काही महत्त्वाच्या टिप्सही दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आता सकाळी सर्वात प्रथम आपण लवकर उठायचं आहे. जर आता तुम्ही म्हणाल की आम्हाला टिफिन नसतो की मग लवकर उठून करायचं तरी काय, पण सकाळी उठलेलं बेस्ट असतं, कारण दिवसभर थकवा जाणवत नाही, फ्रेश वाटतं. आणि सकाळी तुम्ही जर पहाटे फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन केलं तर दिवसभर थकवा जाणवत नाही आणि आपण दिवसभर आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं, फ्रेश फील जाणवतं आपल्याला आणि नको तेवीच्या डोक्यात निगेटिव्ह येत नाही, आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो. त्यानंतर कोमट पाणी पिल्याने टॉक्सिन बाहेर पडतात, आपलं शरीर अगदी निरोगी राहतं आणि पोट साफ राहतं. पोट साफ असेल तर कुठलेही आजार जाणार नाही, वजन देखील वाढणार नाही, पोटाचा घेर वाढणार नाही, पोट देखील वाढणार नाही. आणि ह्या गोष्टी मी फॉलो करते म्हणून माझं वजन वाढत नाही आहे आणि उलट कमी होऊन आता मी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तसंच रुटीन मी फॉलो करते. त्यामुळे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सर्वात प्रथम बघा, आपल्याला जर 20 दिवसामध्ये वजन कमी करायचं असेल, अगदी तुम्हाला फास्ट रिझल्ट हवे असेल तर तुम्ही ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. साखर, मैदा, तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करायचं आहे. आहारामध्ये तुम्ही अंडी, डाळी आणि फायबर तसेच कॅल्शियम, आपल्या शरीराला जीवनसत्व मिळतील असा आहार घ्यायचा आहे. त्यामध्ये पालेभाज्या, सॅलड याचा जास्त समावेश करायचा आहे. दररोज तुम्ही 45 किंवा 30 ते 45 मिनटं चालायचे किंवा व्यायाम करू शकता. तुम्हाला चालणं होत नसेल तर तुम्ही व्यायामही करू शकता. हलकेसे व्यायामाचे प्रकार करा, खूप सारे आहेत. मी मागे पण तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं सूर्यनमस्कार, त्याचसोबत बघा हलकेसे व्यायामाचे प्रकार, स्ट्रेचिंगचे प्रकार. तर असे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला काही त्रास असेल, कंबरदुखी, पाठदुखी किंवा गुडघेदुखी, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचे प्रकार करायचे आहे. नाहीतर नॉर्मल माझ्यासारखी जर बॉडी असेल, एकही गोळी चालू नसेल, तर तुम्ही मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही व्यायामाचे प्रकार करू शकता. मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रकार दाखवलेले आहेत. दंडावरचे, पोटावरचे, तसेच थाईजवरचे,
ऑल बॉडीचे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत. आता मी तुम्हाला जे सांगितलं आहे त्याच गोष्टी तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला बघा एक आठवड्यातच फरक जाणवायला लागेल. आता त्यानंतर सकाळी बघा तुम्ही कोमट पाणी तर घ्यायचंच, परंतु नाश्ता हा तुम्ही 8:30 ते 9च्या दरम्यान करायचं. नाश्त्यामध्ये तुम्ही ओट्स, पोहे, उपमा, मूग डाळ, डोसा, इडली, तेलाचा आणि मिठाचा वापर फार कमी करायचा. हवं तर तुम्ही ब्लॅक सॉल्ट, काळ्या मिठाचा वापर करायचा आहे. आणि दुपारचं जेवण अगदी बघा दुपारी 1 ते 1:30 2च्या दरम्यान तुम्ही दुपारचं जेवण करायचंच आहे. आता मिड मॉर्निंग सकाळी 11 वाजता तुम्ही सकाळी नाश्ता केला, त्यानंतर 11 वाजता तुम्ही एखादं फळ, सफरचंद, पपई, संत्र, कलिंगड किंवा ग्रीन टी घेऊ शकता. आता ग्रीन टी पण फार घ्यायची नाही. दिवसभरामध्ये तुम्ही फार तर फार 2 वेळा किंवा जास्तीत जास्त 3 वेळा घेऊ शकता. जास्त याच्यापेक्षा जास्त ग्रीन टी घ्यायची नाही. रिकाम्या पोटी तर बिलकुल घ्यायची नाही आहे ग्रीन टी. ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. हे मी जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी मी सांगते हे साधा डाएट प्लॅन जो मी फॉलो केलेला आहे. ग्रीन टी ही जेवण झाल्यानंतर दुपारच्या वेळामध्ये 1 तासाने तुम्ही घेऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही 4 वाजता घेऊ शकता. सकाळी अगदी तुम्ही रिकाम्या पोटी ग्रीन टी घ्यायची नाही आहे. तुम्ही नाश्ता झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी असं तुम्ही घ्यायचं आहे. आता उन्हाळा लागला आहे, दुपारच्या वेळामध्ये पातळ ताक करून घ्या, घरगुती पातळ ताक. मडक्यामध्ये दही लावा, ते असं रवीने उसळायचं, पातळ ताक काढायचं 1 कप, त्यामध्ये अजून माठातलं पाणी ॲड करायचं आणि ते 1 कप पाणी त्यामध्ये जिरं, तुम्ही ब्लॅक सॉल्ट, चाट मसाला किंवा पुदिन्याची पानं टाकून तुम्ही तो 1 ग्लास घ्यायचा आहे. ताकाने खूप फरक पडतं, फ्रेश राहतं आपलं शरीरातून, खूप आपल्याला छान फ्रेश वाटतं आणि हलकं वाटतं, पोट भरलेलं वाटतं आणि लगेच डायजेस्ट होतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. दुपारचं जेवण 1 ते 2च्या दरम्यान करायचं. दुपारच्या जेवणामध्ये ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, हाऊसवाईफ असेल तर स्वतःसाठी तुम्ही भाकरी करून घेऊ शकता किंवा चपाती जर खात असाल तर 1 चपाती घ्या, सॅलड तुम्ही भरपूर घ्या आणि त्यासोबत 1 वाटी डाळ किंवा 1 वाटी साधी भाजी किंवा सॅलड. आता हे बघा माझा आधीचा व्हिडिओ आहे हा. तर मी सकाळी बघा वेट केलं तर 60 किलो माझं वेट दाखवत होतं, 60 kg. तर त्यानंतर दिवसभरामध्ये किती कमी होतं हे मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने आहार घेतला आणि दिवसभरामध्ये माझं वजन कसं कमी झालं हे मी तुम्हाला दाखवते. आता बघा सगळं सकाळचं मी एक्सरसाइज केली 15 ते 20 मिनटं, अर्धा तास, पाऊण तास असं करते मी, जसं जमेल तसं. त्यानंतर बघा नाश्ता करते मी. फ्रेश होऊन अंघोळ, देवपूजा वगैरे झाल्यानंतर नाश्त्यामध्ये पोहे, उपमा काही घेते. त्यानंतर सॅलड, एखादं गाजर, बीट किंवा असं काकडी वगैरे आपण घ्यायचं आहे. त्याने छान आपली स्किन पण छान होते आणि फ्रेश वाटतं, शरीर छान राहतं, निरोगी राहतं. त्यानंतर बघा घरातली सगळी कामं मेड न ठेवता मी स्वतः करते. सकाळी नाश्ता केल्यानंतर 2 ते 3 तासाने आपल्याला दुपारचं लंच जेवण करायचं आहे. 1 ते 1.5 किंवा 2च्या आतमध्ये दुपारचं जेवण झालं पाहिजे. त्यानंतर जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने 1 तासाने तुम्ही पातळ ताक, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, असं घरगुती बनवून तुम्ही पातळ ताक घ्यायचं आहे. त्याने खूप फरक पडतो वजन कमी करण्यासाठी. आता इथे बघा घरगुती मी असं तूप काढते, साजूक तूप. त्यानंतर बघा असं लोण्याचा गोळा काढून जे आपलं ताक तयार होतं त्या ताकामध्ये माठातलं पाणी ॲड करायचं. 1 कप, अर्धा कप ताक असेल तर जवळपास त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं माठातलं. असं पातळ ताक पिल्यानेच वजन कमी होतं, पोट भरलेलं राहतं आणि डायजेस्ट पटकन होतं आणि लवकर आपलं वजन कमी होतं. आणि म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूधच शक्यतो घ्या. गाईचं दूध पटकन डायजेस्ट होतं आणि म्हशीच्या दुधामध्ये फॅट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचायला जड असतं. लहान मुलांना तर शक्यतो गाईचं दूधच द्या, त्याने स्मरणशक्ती तीव्र होते, तसेच उंची देखील वाढते आणि पचायलाही खूप हलकं असतं गाईचं दूध. त्यामुळे म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दुधाचा तुम्ही आहारामध्ये समावेश करायचा आहे. तर मी असंच घरगुती पद्धतीने आहार घेते, घरगुती नॅचरल पद्धतीनेच मी वजन कमी केलं आहे. त्यामुळे शरीराला थकवा जाणवत नाही, विकनेस जाणवत नाही आणि स्किन पण छान राहते. काही जण वजन कमी करतात, बाहेरचं प्रॉडक्ट घेतात, 2-3 महिने घेतात, नंतर बंद करतात किंवा बघा हे खायचं नाही, ते खायचं नाही, स्ट्रिक्टली डाएट करतात. पण त्याने काय होतं की आपल्या शरीराला जीवनसत्व मिळत नाही आणि तसेच बघा शरीर ढिलं, स्किन लूज पडते आणि चेहरा पण निस्तेज दिसतो, असा ड्राय स्किन पडायला लागते आणि असं वाटतं की काहीतरी आपल्याला आजार झाला आहे किंवा मग असं विकनेस, खूप असं गळून गेल्यासारखं वाटतं, थकवा जाणवतो बॉडीमध्ये. त्यामुळे असं घरगुती नॅचरल पद्धतीने खाऊन तुम्ही घरचं जेवण करून तुम्ही असं
वेट लॉस करायचा आहे. आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं आहे की दिवसाला बघा कशा पद्धतीने माझं वेट लॉस वजन कमी दाखवते. अगदी तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे मी व्हिडिओमध्ये. सकाळी माझं 60 वेट दाखवत होतं, त्यानंतर बघा दुपारच्या वेळामध्ये मी चेंजेस केलं. एक आठवडा ते लिक्विड घेतलं, एक आठवडा चपाती बंद, साखर तर पूर्ण बंद केली, बाहेरचं फास्ट फूड पॅकिंगचं पण पूर्णपणे बंद केलं, घरचं जेवण, भाजी साधी, त्याचबरोबर ज्वारीची भाकरी, दुपारच्या वेळात पातळ ताक, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, रात्रीचं असं फॅट कटर ड्रिंक म्हणजे बडीशोप, ओवा, जिऱ्याचं पाणी घेतलं. असं मी ह्या गोष्टी फॉलो करून मी माझं वेट लॉस केले आणि त्याच गोष्टींची मला सवय झाली आणि ते रोजचं मी कंटिन्यू करते आहे. त्यासोबत बघा रात्रीचं जेवण आपल्याला लवकर करायचं आहे, म्हणजे 7:30 ते 8:30 9च्या आतमध्ये रात्रीचं जेवण झालं पाहिजे. रात्रीच्या जेवणामध्ये मूग डाळ खिचडी किंवा तुम्ही बघा असं व्हेज सूप घ्यायचं आहे, किंवा ज्वारीची भाकरी केली तर अर्धी भाकरी साधी भाजी घ्या, पांढरा भात घेतला तर अगदी थोडासा 1-2 घासाचा घ्या. जर तुम्ही बघा 1-2 दिवस, एक आठवडा जर एका क्वांटिटीमध्ये जर तुम्ही नाश्ता जेवण केलं तर तुमचं पोट तेवढंच मागेल, एक घास देखील तुम्ही वरती घेणार नाही. ही जर ती सवय केली तुम्ही तर ही सवय बेस्ट आहे. जेवढं तुम्ही घ्याल तेवढंच तुमचं पोट मागेल, एक घास तुम्ही एक्स्ट्रा वरती घेणार नाहीत. आणि त्याने काय होतं, जर आपण क्वांटिटीमध्ये घेतलं तर ते लवकर डायजेस्ट होतं आणि आपल्या मनाचं पण समाधान होतं. त्यामुळे आपल्या बॉडीला सगळ्याची गरज असते शरीराला. त्यामुळे खायचं पण बाहेरचं जर तर मी कधीतरी खाणं होतंच, असं नाही की अगदीच पार आपण बंद करतोय. तुम्ही 2-3 महिने खाणार नाही किंवा 6 महिने खाणार नाही, पण पुन्हा परत आपण खातोच. किंवा काही फंक्शन असतं, काही कार्यक्रम बाहेर आपण जातो, किंवा सणसुदी असते, काही ना काही घरामध्ये लहान मुलांसाठी बनवलं जातं. त्यामुळे जरी खाल्लं तरी ते क्वांटिटीमध्ये खा. अगदी आता समजा तुम्ही पावभाजी केली तर तुम्ही तिथे 4 पाव खात असाल तर तिथे तुम्ही 2 पाव खा, म्हणजे मनाचं समाधान पण होईल आणि खाल्लं पण जाईल. आणि काही वेळेला काय होतं की आपण मन मारतो, इच्छा तर होते पण मन मारतो. का मारतो? तर आपलं वजन वाढेल आणि मग आपली चिडचिड होते. मग ती चिडचिड होऊ द्यायची नाही. तर साखर पण आपण बंद केल्यानंतर असंच आपल्याला हे लक्षणं जाणवतात की पहिले डोकं दुखतं, मग चिडचिड होते, इच्छा होते आपली की साखर घालून चहा करावं किंवा काय. पण आपण जर थोडं मनावर कंट्रोल केलं, आपल्या क्रेविंग्स जर आपण कंट्रोलमध्ये ठेवल्या तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि मग चिडचिड पण होत नाही. आणि हार्मोन्स आपले बघा अगदी बॅलन्स व्हायला लागतात आणि मग नंतर त्याचा सगळा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. तर ह्या गोष्टी अशा फॉलो करायच्या. तर वजन कमी करतानासुद्धा ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण बोलतो की मी बाहेरचं काही खात नाही, मी एवढंच खाते, किंवा मी सगळ्या गोष्टी मी फॉलो करते तरी माझं वेट लॉस होत नाही. पण काही वेळेला ते चुकीच्या पद्धतीने केलं जातं, किंवा आपण व्यायाम वगैरे करतो पण आहार आपण व्यवस्थित घेत नाही, किंवा आहार व्यवस्थित घेतला तर त्याच्या जोडीला आपल्याला वजन कमी करायचं म्हटलं व्यायाम पण महत्त्वाचा आहे. व्यायामाने शरीर फिट राहतं, निरोगी राहतं. जेवढा घाम बाहेर पडेल तेवढे टॉक्सिन बाहेर पडतात आपल्या शरीरातले आणि फ्रेश जाणवतं आपल्याला. आणि रात्रीचं जेवण तर लवकरच करायचं आहे. अगदी 11, 12, 9 नंतर तुम्ही रात्रीचं जेवण टाळायचं आहे. शक्यतो लवकर जेवायचा प्रयत्न करा. रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी अर्धी किंवा साधी भाजी, 2-2, 3-3 टाईम असे चपाती घेऊ नका. तर सकाळी माझं वेट 60 दाखवत होतं, त्यानंतर मध्यंतर मी केलं तर 59.85 दाखवतं, म्हणजे 15 ग्रॅम कमी झालेलं आहे. ते का? तर बघा दुपारचं जेवण मी स्किप केलं आणि त्या ठिकाणी मी फ्रूट, पातळ ताक असं हलकं घेतलं आणि ते डायजेस्ट झालं. म्हणजे शरीर हलतं चालतं, घरातली कामं करता करता आपले कॅलरीज तेवढ्या बर्न पण होतात. जेवढ्या कॅलरीज घेतात तेवढ्या बर्न पण करायच्या असतात आपल्याला. जेवढा आहार घेतो आपण थोडक्यात तो आपल्याला डायजेस्ट करायचा असतो. असं आपण बॅलन्स ठेवलं तर आपल्याला ती सवय होऊन जाते आणि वजन वाढत नाही. तर मी तुम्हाला अशा पद्धतीने महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे. कशा पद्धतीने आपलं नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, मध्ये काय घ्यायचं हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता हे एकदम इम्पॉर्टंट टिप्स आहेत की साखर पूर्णपणे बंद करायची, गोड पदार्थ पूर्ण बंद करायचे, त्यानेच वजन वाढतं आपलं. त्यानंतर प्रोटीन आपण बॉडीमध्ये शरीरामध्ये घ्यायचे आहारामध्ये.
डाळी, कडधान्य, दही, अंडी यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे, पनीर वगैरे. तर हे आपण करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर बुर्जी करा, भाजी करा, पण ते आपल्या कोणत्याही पद्धतीने करा, पण आपल्या ते पोटामध्ये घ्यायचं आहे प्रोटीन. प्रोटीनने आपल्या शरीराला एक एनर्जी येते, ताकद येते, विकनेस आपल्याला थकवा जाणवत नाही वाढत्या वयामध्ये. त्यानंतर खाल्ल्यानंतर तुम्ही लगेच झोपायचं नाही आहे किंवा लगेच खाल्ल्यानंतर व्यायाम पण करायचा नाही आहे. थोडंसं तुम्ही 10-15 मिनटं वॉक करायचं आहे, चालायचं आहे, खाल्लेलं अन्न डायजेस्ट करायचं आहे किंवा तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करूनसुद्धा डायजेस्ट करू शकता. सकाळचा आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही व्यायाम, थोडासा योगा वगैरे करायचा आहे, कार्डिओ करा, झुंबा करा, पण दिवसभरामध्ये तुम्ही 15 ते 20 मिनटं काढून व्यायाम हा करायचाच आहे. त्याने बॉडी आपली ॲक्टिव्ह राहते, शरीर फिट राहतं, शरीराला एक छानसा असा शेप येतो. पुन्हा लूज लटकती स्किन झालेली, ढिली पडलेलं शरीरसुद्धा टाईट होण्यास मदत होतं. दुपारची झोप 1-1, 2-2 तास टाळायची आहे. 7 ते 8 तासांची झोप पुरेशी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे रात्री आपण लवकर झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे. 7 ते 8 तास व्यवस्थित अशी झोप घेतल्यानंतर आपल्याला फ्रेश जाणवतं आणि लवकर झोपायचं आहे. आणि फायबर, प्रोटीनयुक्त, कॅल्शियमयुक्त आपण जर आहार घेतला तर बघा आपल्या प्रथिने स्नायूंचं प्रमाण टिकून ठेवतात, भूक कमी करतात आणि फायबर हे पचनास मदत करतं. त्यामुळे पोट भरण्याची आपली भावना ही निर्माण करतं, परंतु बघा आपल्याला लवकर डायजेस्ट होतं, शरीराला ताकद येते. त्यामुळे प्रथिने, प्रोटीनयुक्त आपण आहार घ्यायचा आहे. डाळी, कडधान्य, पनीर, सोयाबीन, पुन्हा राजमा, चणे, गावठी चणे हे जर आहारामध्ये याचा समावेश केला तर शरीराला ताकद येते, प्रोटीन मिळतं आपल्या शरीराला, हाडं मजबूत होतात. वाढत्या वयामध्ये बघा हाडं कमकुवत होतात, आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे आहार जर व्यवस्थित घेतला तर आपली बॉडी ॲक्टिव्ह राहते. अशा ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर 2 दिवसात तुमचं 1 किलो वजन सहज कमी होईल. तर आज सकाळी बघा मी नाश्त्यामध्ये पोहे घेतले, त्यानंतर दुपारी मी फ्रूट, पातळ ताक, ॲपल, संत्रं असं मी फ्रूट घेतलं आणि पातळ ताक घेतलं. आता हाऊसवाईफ असल्यावर आपण घरातच असतो, त्यामुळे तुम्ही असं दुपारच्या जेवणामध्ये एखाद्या वेळेला जेवण स्किप करूनसुद्धा तुम्ही असं फ्रूट वगैरे घेऊ शकता आहारामध्ये. संध्याकाळचं तुम्ही लाईटली चहा करा. जर टी लवर असाल माझ्यासारखे तर तुम्ही तिथे साखरेऐवजी गुळाचा वापर करा. तर एका ताईंनी मला कमेंट केली होती की साखर आणि गूळ सेम आहेत, पण नाही. गूळ हा आयुर्वेदिक असल्याने पचनक्रिया सुधारते. गुळाचं सेवन आपल्या आहारामध्ये केलं तर. पुन्हा आपल्याला बघा गोड खाण्याचे क्रेविंग्स आपल्याला होतात. तर आपण जर गुळाचं सेवन केलं तर आपल्या मनाचं समाधान होतं गूळ खाल्ल्याने आणि चिडचिड होत नाही, डोकेदुखी वगैरे राहते. गुळाचं आपण आहारामध्ये सेवन केल्याने चेहऱ्यावरचे पिंपल्स देखील कमी होतात बघा. आता गूळ गरम आहे, उन्हाळा आहे चालू, त्यामुळे थोडंसं तुम्ही अगदी प्रमाण कमी करायचं आहे. अगदी आपल्याला एवढा खायचा नाही आहे गूळ. तुम्ही साखर आपण चहामध्ये घालतो त्याच्याऐवजी तुम्ही गुळाचा वापर करा, पण थोडासा करा, लाईट गोड. सुरुवातीला कमी कमी, नंतर अगदी कमी असं प्रमाण ठेवा. म्हणजे हळूहळू कमी करा. लगेच एखादी गोष्ट कमी करायची म्हटल्यावर ती आपण करू शकतो, पण आपली चिडचिड पण होते, कारण आपल्याला त्या गोष्टीची सवय झालेली असते. त्यामुळे हळूहळू कमी करा. साखर कशी बंद करायची, साखर बंद केल्यावर शरीरावर काय परिणाम होतात हे सुद्धा मी याच्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहे चॅनलवर. तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या. माझे डेली ब्लॉग तुम्ही पाहत चला. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे डेली ब्लॉग पाहायला मिळतील आणि लक्षात येईल की मी कशा पद्धतीने वजन कमी केलं. ज्या गोष्टी मी फॉलो करते त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. असं नाही आहे की उगाच मी तुम्हाला सांगते आणि त्याचं काहीतरी साईड इफेक्ट होणार. जे मी स्वतः घेते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तेही सांगते की ते खाल्ल्याने काय परिणाम होतात, किंवा तुम्हाला जर काही टॅबलेट, मेडिसिन चालू असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहार आणि व्यायाम करायचा आहे. माझ्यासारखी नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही असं घरगुती पद्धतीने, नॅचरल पद्धतीने वजन कमी करू शकता. आता बघा रात्रीच्या जेवणामध्ये अशी साधी भाजी, मी ताकाची कढी किंवा मूग डाळीची आमटी, चिलका डाळ म्हणतो ना, हिरवी मुगाची डाळ, त्याची आमटी, किंवा मग फक्त सगळ्या डाळी आणि तांदूळ कमी असं प्रमाण घेऊन मी मूग डाळीची खिचडी बनवते, सगळ्या डाळी मिक्स करून, किंवा दलिया.
लापशी गव्हाची तीसुद्धा तुम्ही एक बाऊल खाल्ली, तिथे साखरेऐवजी गूळ थोडासा टाकायचा, ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून तीही तुम्ही बाऊलभर खाऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये, किंवा सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकता. किंवा असं ताकाची कढी वगैरे बनवली तर मग अर्धी भाकरी, ताकाची कढी आणि थोडासा 2-3 घासाचा भात पुरेसं होतं रात्रीच्या जेवणामध्ये. तर रात्रीचं जेवण हलकं करायचं आहे. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण भरपूर करायचं, जेवढं पोटाला लागतं आहे तेवढं. त्याच्यामध्ये कमी करायचं नाही आहे जेवण. तुम्ही पोटाला लागतं तेवढं दिवसभर खायचं, कारण आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी होते, चाल होते, व्यायाम करतो आपण. त्यामुळे आहार व्यवस्थितच पाहिजे, नाश्ता आणि जेवण. रात्रीचं जेवण हलकं घ्या तुम्ही. त्यानंतर जेवण झाल्यानंतर तुम्ही फॅट कटर ड्रिंक, तर मला बऱ्याच ताईंनी विचारलं की फॅट कटर ड्रिंक म्हणजे काय, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कसं बनवायचं ते. ती पावडर जर बनवली तर 3 ते 4 महिने सहज जाईल तुम्हाला, ती खराब होत नाही. ओवा, बडीशोप, जिऱ्याचं पाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, त्याने खूप लवकर फॅट लॉस होतात, वेट लॉस होतं. ते तुम्ही रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्धा 1 तासाने घ्यायचे, झोपण्या अगोदर अर्धा तास. जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर ठेवायचे. साधं सोपं आहे डाएट प्लॅन, अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुमचं वजन 2 दिवसाला 1 किलो, आठवड्यामध्ये 2 ते 3 किलो किंवा महिनाभरामध्ये 5 किलो सहज कमी होऊ शकतं. अशी ज्वारीची भाकरी बघा किती टम्म फुगलेली आहे, ही सवय झाली आहे. अगदी चुलीवरच्या भाकरीसारखी भाकरी होते बघा. पचायलाही हलकी, आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही ज्वारीचाच वापर करायचा आहे, याने फास्ट वजन कमी होतं. मला तर खरं तर ह्याच गोष्टींनी फरक पडला आहे. मी फॅट कटर ड्रिंक, दुपारचं पातळ ताक, ग्रीन टी, ज्वारीची भाकरी, साधी भाजी, कडधान्य, पनीर, अंडी, दही, मटक्यामध्ये फ्रेश दही लावायचं, अशा ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि माझ्या अशा पद्धतीने वजन कमी झालं. एक आठवडा मी बदल करत होती. एखाद्या दिवशी मी जेवण स्किप करून मी फ्रूटच घेत होती, असं सुद्धा मी केलं. पण तुम्हाला सहन होत असेल तरच करा, नाहीतर तुम्ही व्यवस्थित घरचं जेवण करूनसुद्धा तुम्ही वजन कमी करू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स दिल्यात. काही मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगून सवयी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. जेंट्स लेडीज दोघांसाठी आहे. खरंच तुमचं वजन कमी होईल, पोटावरची चरबी कमी होईल. तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही नॅचरल पद्धतीने असं वजन कमी करायचं आहे. कुठलाही बाहेर प्रॉडक्ट घेऊ नका. ते सगळ्यांनाच घेणं पॉसिबल होत नाही, आणि जरी घेतलं तरी ते कालांतराने आपण बंद करतो, कारण आपल्याला लाईफटाईम आपल्याला घेणं होत नाही, आणि ते बंद केल्यानंतर पुन्हा आहे त्या पूर्वस्थितीमध्ये आपण येतो. त्यामुळे असं घरगुती पद्धतीने, नॅचरल पद्धतीने सवयी करा आणि अशा पद्धतीने वजन कमी करा, शरीर फिट ठेवा. खरं सांगायचं म्हटलं तर आपलं हाईट आणि आपलं वय बघून आपण वजन कमी करून मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि वेट लॉस जरी केलं तरी पण आपल्याला ते सूट झालं पाहिजे. आपला चेहरा छान टवटवीत, शरीर ॲक्टिव्ह दिसलं पाहिजे. काही जण वजन कमी करतात पण चेहरा निस्तेज दिसतो, गळून गेलेले असतात, थकवा जाणवतो, तर असं करू नका. आता हे मी माझं वेट केलं आहे रात्री, तर बघा माझं दिवसभरामध्ये एवढं कमी झालं. हा आधीचा व्हिडिओ आहे. आता माझं वेट 57 आहे. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.